मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर आता प्रतीक्षा आहे ती मंत्रिमंडळ विस्ताराची। मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, कुणाला कोणतं खातं मिळणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। त्यातच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठं विधान केलंय। बघूया एक रिपोर्ट। महायुतीच्या सरकारचा शपथविधी पार पडला। मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली असली तरी मंत्रिमंडळ विस्तार अद्यापही झालेला नाहीये। आता नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप होणार की त्यानंतर हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। भाजपकडून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्यापही अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीये। त्यामुळे खाते वाटपाबाबत भाजप निवांत आहे का अशी चर्चा एकीकडे सुरू झाली आहे। त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठं वक्तव्य केलंय। 16 डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशन सुरू होण्याची शक्यता आहे। दरम्यान त्यापूर्वीच मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय। आमचा प्रयत्न आहे की 16 पासून नागपूरचं अधिवेशन येण्याची शक्यता आहे। ते ठरेल सगळ्यांचं मिळून, परंतु ते 16 पासून झालं तर त्याच्या आधी एकदा मंत्रिमंडळ विस्तार झाला पाहिजे। कारण जरी प्रश्न उत्तराचे तास घेतले गेले नाही तरी बाकीचे बिलं ह्यावेळेस आमची बरीच आहे, आम्हाला बिलं काढायची आणि बाकीचे पण काही कामकाज असतं। महायुती सरकारचा शपथविधी निकालानंतर अनेक दिवस रखडल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसनं लवकरात लवकर शपथविधी करून घेण्यासाठी आग्रह धरल्याची चर्चा होती। भाजप आणि राष्ट्रवादीचा शपथविधी उरकून घ्यावा अशीही मागणी राष्ट्रवादीनं केल्याची माहिती होती। आता मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळ विस्तारासाठीही राष्ट्रवादीची घाई सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।